हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। चैत्यभूमीवर फक्त मुख्यमंत्र्यांचंच भाषण तर शिंदे आणि अजितदादांचं भाषण तयार असूनही ऐन वेळेला भाषण रद्द झाल्याची माहिती। एकनाथ शिंदे आणि अजितदादा नाराज असल्याची चर्चा। अर्थ खात्याचे निर्णय सल्लागारांच्या मदतीने होणार। आर्थिक सल्लागार पद म्हणजे दादांच्या खात्यात घुसखोरी। रोहित पवार यांचा महायुतीला टोला। दानवेंमुळे शिवसेनेतले अनेक लोक फुटले। चंद्रकांत खैरेंचा आरोप। ठाकरेंकडे तक्रार करण्याचाही इशारा। तर खैरे ज्येष्ठ नेते, कारवाई करायची तक्रार। दानवेंचा प्रत्युत्तर। मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना पाठवली अब्रू नुकसानीची नोटीस। प्रतिमा मलिन केल्याचा महाजनांचा खडसेंवरती आरोप। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये ट्विस्ट। निवडणुकीसाठी अखेर भाजप आणि काँग्रेसची युती। काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या नेतृत्वात एक पॅनल। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफर होती। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा। व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेरीस मागे। मुंबई मनपा आयुक्तांसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर निर्णय। यापुढे कारवाई होणार नसल्याचा महापालिका आयुक्तांचा शब्द। पीएनबी घोटाळा प्रकरणातील मेहुल चोक्सीला बेल्जियममधनं अटक। विश्वसनीय सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। भारताच्या विनंतीवरनं चोक्सीला अटक झाल्याचं वृत्त। अभिनेता सलमान खानला घरात घुसून मारण्यासह बॉम्बनं गाडी उडवून देण्याची धमकी। मुंबईतल्या वरळी पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा फोन। पोलिसांकडनं अज्ञातावरती गुन्ह्याची नोंद। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती। चैत्यभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यपालांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन। लंडनमध्ये उभारलं जाणार सावळ्या विठुरायाचं मंदिर। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातनं विठ्ठलाच्या पादुकांचं लंडनकडे प्रस्थान।